इम्युनिटी बूस्टर आणि पेन किलरच्या नावाखाली हजारो लोकांच्या गर्दीत नेमकं काय वाटलं जात होतं? एका सतर्क महिलेने ती कॅप्सूल उघडून पाहिली आणि आज जे दिसलं ते पाहून पोलिसांचीही झोप उडाली आहे. नमस्कार मित्रांनो, मुंबईतल्या रे रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. मोहर्रमची मोठी मिरवणूक सुरू होती. रहमताबाद कब्रस्तानाजवळ हजारो लोकांची गर्दी होती आणि याच गर्दीचा फायदा घेत 4 अज्ञात लोक नागरिकांना चक्क संशयास्पद कॅप्सूल वाटत होते. जेव्हा एका महिलेला यावर संशय आला तेव्हा तिने त्यांना हटकलं. त्यांनी थाप मारली की हे इम्युनिटी बूस्टर आणि पेन किलर आहे. मग महिलेने न घाबरता थेट एक कॅप्सूल फोडली आणि आत एक फिक्कट रंगाची अत्यंत संशयास्पद पावडर आढळली. महिलेने क्षणाचाही विलंब न लावता थेट पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. पण मित्रांनो, इथूनच खरा थरार सुरू होतो. कारण प्राथमिक माहितीनुसार या गर्दीतील अनेक नागरिकांनी या कॅप्सूल आधीच खाल्ल्या आहेत. काही जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा भयंकर त्रासही सुरू झाला. या कॅप्सूलमध्ये नेमकं होतं तरी काय? ते ड्रग्ज होतं, विष होतं की यामागे काहीतरी भयंकर आणि मोठा कट शिजत होता? फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यावरच यावरून पडदा उठेल. पण त्या एका धाडसी महिलेमुळे कदाचित मुंबईतला एक मोठा अनर्थ टळला आहे. नवनवीन बातम्यांच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या मराठी न्यूज लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.